बाळा सुजय, आज आमच्या लग्नाचा 42वा वाढदिवस आहे. बाळा, प्रत्येक लग्नाच्या वाढदिवसाला मी तुझ्या आईला काही ना काहीतरी छोटंसं मोठं गिफ्ट देत असतो. त्यामुळे मला माझ्या बायकोला एक गिफ्ट द्यायचं आहे. त्यामुळे तू मला 1000 रुपये दे. कैलासराव जेव्हा त्यांच्या मुलाकडे पैसे मागत होते तेव्हा त्यांचं बोलणं त्यांच्या सुनबाईंनी ऐकलं आणि 75 वर्षांच्या सासऱ्यांचा तिने वयाचा देखील विचार न करता त्यांचा इतका अपमान केला की त्या अपमानाचा बदला सासऱ्याने अशा पद्धतीने घेतला की शेवटी सुनबाईने आणि मुलाने सासू सासऱ्यांच्या पायावरती नाक घसरून माफी मागितली आणि सासू सासऱ्यांच्याच घरामध्ये दर महिन्याला 12,000 रुपये भाडे भरून राहू लागले. अहो, ऐकलं का? तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगू का? हो, आज सकाळी सकाळी तुझ्याकडे कोणती आनंदाची बातमी आहे? आणि सांग ना. आनंदाची बातमी आहे म्हटल्यावर ऐकल्याशिवाय थोडी राहणार आहे. अहो, आपल्या ओमकारने कुस्तीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा पुरस्कार जिंकला आहे. त्याच्या स्पोर्ट टीचरचा फोन आला होता. ते म्हणत होते की त्याला राज्य स्तरावरती खेळण्यासाठी त्याने चांगली कुस्तीची तालीम जॉईन केली पाहिजे. राधा आपल्या पतीला सुजयच्या हातात चहाचा कप देत म्हणाली. तेव्हा सुजय राधाला चकित होऊन म्हणाला, अरे वा, आपल्या ओमकारने तर कमालच केली आहे. राधा म्हणाली, हो, ते सर्व ठीक आहे, पण एक प्रॉब्लेम आहे. तो म्हणजे त्याच्या ट्रेनिंगसाठी साधारण 2 लाख रुपयांचा खर्च येईल. सुजय म्हणाला, राधा, तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना ग? मला फक्त 35,000 रुपये पगार आहे. त्यामध्ये घराचे भाडे, महिन्याचा किराणा, लाईट बिल, मुलांचे ट्युशनची फी सुद्धा भरावी लागते आणि तुझे खर्च सुद्धा ते वेगळेच आहे. जर तुला मुलांच्या भविष्याची एवढीच काळजी आहे तर तू स्वतःसाठी सारखी जी शॉपिंग करत आहे ना आणि तुझ्या मैत्रिणींसोबत पार्टी करत आहे ना, ते आधी बंद कर. मी तर म्हणतो की तू सुद्धा एखादी चांगली नोकरी कर बघू, जेणेकरून घर खर्चाला थोडासा हातभार लावू शकशील. राधा मनाने, हे बघा, एक तर माझ्या पार्टीकडे बोट दाखवण्याची काहीच गरज नाही आणि दुसरे म्हणजे नोकरी करणे माझ्याने होणार नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माझे खर्चही कमी होणार नाही. त्यापेक्षा तूच एक काम का करत नाही? गावाकडची जमीन आणि आईबाबांचे गावचे घर विकून का टाकत नाही? ते घर विकून जे काय पैसे येतील त्यातून आपण एक घर सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला घर भाड्याचा खर्च वाचेल आणि आपल्या मुलांना सुद्धा पुढचे चांगले कॉलेजमध्ये शिकता येईल. सुजय म्हणाला, राधा, तू अगदीच बरोबर बोलत आहे, पण आईबाबांचे कसे होईल? मी तर आईबाबांना किती वेळा सांगितलं आहे, तुम्ही दोघेही इकडे माझ्याकडे राहायला या, पण त्यांना गाव सोडून शहरात राहायचेच नाही. मग मी त्यांना आपल्याकडे येऊन राहा अशी जबरदस्ती तर करू शकत नाही ना. राधा म्हणाली, सुजय, कसेही करून त्यांना पटवलेच पाहिजे. अरे, आपला नाही तर कमीत कमी आपल्या मुलांच्या भविष्याचा तरी विचार आपल्याला करायलाच पाहिजे. आणि तसेही तुझे आई वडील आहेतच असे किती दिवसांचे पाहुणे. आज आहे तर उद्या नाही, त्यांना देवाघरी जावेच लागणार आहे. सुजय म्हणाला, राधा, माझ्या आई वडिलांबद्दल हे काय अभद्र बोलत आहेस तू? राधा म्हणाली, मी काय चुकीचं बोलले आहे सुजय? सुजयने राधाकडे पाहिलं आणि तो राधाला, आपण असे करूया, पुढच्या आठवड्यात दिवाळी आहे, आपण सर्वजण 5-6 दिवस गावी राहण्यासाठी जाऊ. तिथे गेल्यानंतर मी ह्या विषयावरती बोलेन बाबांशी. राधा ठीक आहे म्हणाली. 1 आठवड्यानंतर राधा आणि सुजय आपल्या मुलांसोबत गावी आई वडिलांच्या घरी पोहोचले. घरात प्रवेश करता दोन्ही मुले आनंदाने ओरडायला लागली. आजी आजोबा
आणि धावत जाऊन त्यांनी आजी आजोबांना मिठी मारली. आपल्या मुलाला आणि सुनेला नातवंडांसह अचानक घरी आलेले पाहून कैलासराव म्हणाले, सुजय, ह्या वेळेस दिवाळीला तू सुनबाईला मुलांना घेऊन इकडे आलास, हे खूप चांगले केले. नाहीतर आमची दिवाळी नेहमीच अगदी सुनी सुनी असते. सुजय हसला आणि म्हणाला, बाबा, हे बघा, तुमच्या सुनेने तुमच्यासाठी चिवडा, लाडू, मिठाई, चकली सगळं काही बनवून आणलं आहे. राधा म्हणाली, आई, मी आपल्या सर्वांसाठी चहा बनवून आणते, मग आपण एकत्र बसून चहा पिऊया. सुनेचे आपुलकीचे बोलणे ऐकून कैलासराव आणि अनिताताई खूपच आनंद झाला. ते आपल्या सुनेला खूप आशीर्वाद देऊ लागले. 3 ते 4 दिवस राधाने आपल्या सासू सासऱ्यांची खूप सारी सेवा केली. तिने आपल्या सासू सासऱ्यांना रोज नवीन नवीन पदार्थ बनवून खाऊ घातले आणि सुजयने सुद्धा त्यांच्या औषधांची, गोळ्यांची, जेवणाची सर्व काही काळजी घेतली. एके दिवशी रात्रीचे जेवण करत असताना कैलासराव आपल्या मुलाला म्हणाले, बेटा, शहरात सगळं कसं चालू आहे? सुजय म्हणाला, काय आता बाबा सांगू, तुम्हाला तिकडे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त आहे. माझा अर्धा पगार तर घर भाडे देण्यातच जातो, त्यामुळे बाकीचे खर्च कसे भागवायचे हे समजतच नाही. तेव्हा स्वयंपाकघरामध्ये चपाती बनवत असलेली राधा त्यांचे बोलणे ऐकून पटकन बाहेर आली आणि संधीचा फायदा उचलत म्हणाली, आई बाबा, आपण असे करूया का, आपण हे घर विकून टाकूया आणि शहरामध्ये मोठे घर घेऊन आपण सर्वजण एकत्र राहू. शेवटी तुम्हालाही तुमच्या मुलांकडून सेवा करून घेण्याचा अधिकार आहेच ना. जी गोष्ट बोलायला सुजयला संकोच वाटत होती ती गोष्ट राधाने पटकन बोलून दाखवली. तेव्हा सुजयच्या बोलण्याला संमती दर्शवली आणि म्हणाला, फक्त घरच कशाला, मी तर म्हणतो बाबा, आपण ही जमीनही विकून टाकू आणि आलेल्या पैशांमधून आपण एक मोठे घर खरेदी करू. मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकून कैलासरावांना खूप आनंद झाला आणि ते पटकन यासाठी तयार झाले. पण तेव्हा अनिताताई जराही काळजीत पडल्या, पण त्या मुलांसमोर काही देखील बोलल्या नाहीत. रात्रीचे जेवण झाल्यानंतर जेव्हा ते खोलीमध्ये आल्या तेव्हा त्या आपल्या पतीला म्हणाल्या, अहो, मुलं बरोबर बोलत आहे आणि मलाही हे ठाऊक आहे, आपला मुलगा आणि सून खूप चांगले आहेत आणि ह्या वेळेस तर सुनबाईंनी माझे मन जिंकले आहे. पण तरी सुद्धा घर आणि जमीन विकण्यासाठी माझे मन तयार होत नाही. आपल्या गावातील देशमुख सुद्धा स्वतःचे घर, जमीन विकून आपला मुलगा आणि सुनेसोबत त्यांच्याकडे राहायला शहरात गेले होते. पण असे अचानक एक दिवस आले की ते आजकाल वृद्धाश्रमात राहत आहे. त्यामुळे आपण विचार करून निर्णय घेतला पाहिजे. कैलासराव म्हणाले, देशमुख यांच्या मुलाला मी व्यवस्थित ओळखतो. तो 1 नंबरचा लोभी होता. तो मुलगा तर मी तर म्हणतो त्याच्यासारखा मुलगा असल्यापेक्षा नसलेला बरा. आणि तू त्या नालायक मुलाची तुलना आपल्या सुजय बरोबर करू नकोस. आपला मुलगा तर लाखात एक आहे, हिरा आहे. हिरा मग काय. सुजयच्या सांगण्यानुसार कैलासरावांनी आपले घर आणि जमीन विकले आणि काही दिवसातच असे सर्व काही विकून आपल्या मुलांसोबत शहरात गेले. कैलासरावांनी सुजयला एक मोठे घर खरेदी करून दिले, जिथे सर्वजण एकत्र आनंदाने राहू लागले. सुरुवातीला तर सर्व काही सुरळीत चालले होते. सुजय आणि राधा आपल्या आई वडिलांची खूप सारी सेवा करायची. सासू सुना आपापसात मायलेकीप्रमाणे राहू लागल्या. घरातील झाडू, लादी, भांडी, कपडे यासाठी कामवाली बाई लावली होती आणि बाकीचे कामे त्या दोघी मिळून करत होत्या. पण हळूहळू राधाने घरातील कामांपासून स्वतःचे अंग काढून घेतले. काही दिवसांनी अनिताताईंना आपल्या सुनेच्या वागण्यामध्ये बदल दिसू लागला की तिच्या मर्जीनुसार घर चालू लागली आणि घरातील सर्व खर्च तिने आपल्या हातात घेतला. सर्वात आधी तर तिने कामवाल्या बाईला काढून टाकले, कारण आता तिला असे वाटत होते की जर सासू घरात नुसती बसून असते
तर मग कामवाल्या बाईला पैसे का द्यायचे आणि कशासाठी द्यायचे? आता राधा रोज तिच्या मैत्रिणींसोबत फिरायला जायची किंवा घरी पार्टी करायची. त्यामुळे मुलांची काळजी घेण्याबरोबरच स्वयंपाकघरातील सर्व कामे अनिताताई यांना मोलकरणीप्रमाणे करावी लागत होती. सर्व घर हे अनिताताईंना सांभाळावं लागत होतं. तर कैलासराव यांना भाजीपाला, दूध आणि मुलांना शाळेत सोडणे, घेऊन येणे अशी छोटी मोठी जी काही कामे होती ती सर्व त्यांना करावी लागत होती. तसे तर अनिताताई दिवसभर कामात व्यस्त असायच्या, पण आज सकाळपासून त्यांच्या पायामध्ये दुखत होते. घरातील साफसफाई आणि स्वयंपाक करण्यापासून तर ते भांडी धुण्यापर्यंतची सर्व कामे करताना रात्री अनिताताईंच्या पायांमध्ये खूप वेदना होऊ लागल्या की त्या वेदनेने त्यांना साधं उभं देखील राहता येत नव्हतं. आपल्या बायकोची अशी अवस्था पाहून कैलासरावांना राहावले नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ते आपल्या मुलाला स्पष्ट म्हणाले की जर सुनबाईकडून कामे होत नसतील तर धुनी भांडी काम करण्यासाठी एक मोलकरीण ठेव, कारण ह्या वयात तुझी आई एवढे काम करू शकत नाही. सुजय म्हणाला, पण बाबा, तुम्हाला तर माहीतच आहे ना माझा पगार किती आहे. तेवढाच आहे ज्यामुळे माझ्याकडे कामवाली बाई ठेवण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. आणि तसेही आई आणि राधा मिळून घरातील सर्व कामे करतात. कैलासराव म्हणाले, पण सुजय, जवळपास सगळी घरातली कामे तुझी आई एकटीच करत असते. आणि पैशांचे म्हणशील तर सुनबाई रोज पार्ट्यांना जाते, शॉपिंगला जाते, रोज नवीन नवीन कपडे घेते. या सर्वांसाठी तुमच्याकडे पैसे आहेत, मग कामवाली बाई ठेवण्यासाठी का नाही? शेवटी तुझी आई सुद्धा एक माणूस आहे. सासऱ्याचे असे बोलणे ऐकून राधाला खूप राग आला. ती म्हणाली, बाबा, तुम्ही असे कसे बोलू शकता की आई एकट्याच सर्व कामे करत असतात? मी देखील घरातील कामे करते आणि माझी कामे संपल्यानंतरच जर मी काही वेळ माझ्या मैत्रिणींसोबत बाहेर गेले तर एवढं काय झालं? आणि तसेही तुम्ही दोघे दिवसभर घरात करता तरी काय? थोडेसे हातपाय हलवले तर आभाळ कुठे कोसळणार आहे का तुमच्यावरती? सुनेचे बोलणे ऐकून अनिताताई आणि मोहनराव अवाक झाले आणि त्यांचा मुलगा सुजय रागाने राधाकडे पाहत तिला खोलीमध्ये येण्याचा इशारा करून निघून गेला. जेव्हा राधा खोलीमध्ये आली तेव्हा सुजय म्हणाला, अगं राधा, जरा तरी लाज वाटू दे तुला. त्यांचे सर्व काही लुटून आज तू त्यांना अशी बोलत आहेस. सुजयचे बोलणे ऐकून राधा रागाने भडकली आणि म्हणाली, मग मी काय चुकीचं बोलले? मी त्यांच्यामुळे स्वतःला अजिबात बदलणार नाही. मी पार्टीमध्ये जाणार आणि नवीन नवीन डिझाईनचे कपडे मार्केटमध्ये आल्यानंतर मी ते लगेच खरेदी करून ते घालणार. आणि जर त्यांना काही प्रॉब्लेम आहे तर मग ते त्यांच्या गावी जाऊन राहू शकतात. सुजय म्हणाला, तू अशी कशी बोलू शकतेस राधा? अगं, ते फक्त आपल्यासाठी आपलं सर्व काही विकून इथे आले होते आणि तुला हे व्यवस्थित माहित आहे की हे दोघे इथे आहे म्हणूनच तू बिनधास्त राहते. 3 टाइम चांगले जेवण, घराची साफसफाई, मुलांची काळजी घेणे, घर सांभाळणे, ही सर्व कामे ते दोघे करतात आणि हे मला देखील माहीत आहे. राधा म्हणाली, मला सर्व ठाऊक आहे, पण आज ते माझ्याबद्दल जे काही बोलले आहेत त्यामुळे मी त्यांना इथे अजिबात राहू देणार नाही. आपल्या बायकोच्या तोंडून असे बोलणे ऐकून सुजयने डोके धरून बसला. आता राधाने ठरवले होते की ती तिच्या सासू सासऱ्यांना शांतपणे इथे घरामध्ये राहू देणार नाही. त्यामुळे मग ते स्वतः घर सोडून निघून जातील असे राधाने हट्टच लावून बसली होती. असेच काही दिवस निघून गेले. आज कैलासराव आणि अनिताताईंच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि हा दिवस कैलासरावांसाठी खूप खास होता. त्यामुळे ते आज खूपच आनंदी होते. दरवेळीप्रमाणे याही वेळी त्यांना आपल्या लग्नाचा वाढदिवस स्मरणीय बनवायचा होता. त्यामुळे कैलासराव सकाळीच आंघोळ वगैरे आवरून तयार होऊन बसले. जसे कैलासराव खोलीबाहेर आले तेव्हा त्यांच्या सुनेने
त्यांच्या हातामध्ये एक पिशवी पाहिली आणि 500 रुपये ठेवले आणि म्हणाली, बाबा, भाज्या संपल्या आहेत, त्या घेऊन या. आणि हो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणायला विसरू नका. कैलासरावांनी पाहिलं की सुजय सुद्धा ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन चहा नाश्ता करत होता. त्यामुळे कैलासराव आपल्या मुलाकडे गेले आणि त्याला म्हणाले, सुजय, तुला ठाऊक आहे ना की आजचा दिवस माझ्यासाठी किती महत्वाचा आहे. त्यामुळे मला असे वाटते की आज मी तुझ्या आईला काहीतरी सरप्राईज द्यावे. असे बोलून कैलासरावांनी सुजयला काही पैसे मागितले. सुजय म्हणाला, बाबा, मी तर माझ्या महिन्याचा पगार आणून राधाच्या हातात देतो, त्यामुळे तुम्ही तिलाच पैसे मागा. एवढे बोलून सुजय ऑफिसला निघून गेला. जेव्हा कैलासराव यांनी आपल्या सुनेकडे आशेने पाहिलं तेव्हा राधा म्हणाली, बाबा, त्यांना महिन्याला पगार किती मिळतो हो, हे तुम्हाला पूर्ण माहीतच आहे ना. इथे महागाईमुळे जगणे किती कठीण झाले आहे आणि आता तुम्ही काही कमवतही नाही आणि तरी या वयामध्ये तुम्ही सरप्राईज देण्याचा विचार करत आहे. आता तुमचे जुने धंदे विसरा आणि रामनामाचा जप करा, भजन करा आणि तुमचं म्हातारपण आनंदाने घालवा. तुम्हाला जेवढे पैसे दिले आहेत तेवढ्यात भाजी येईल. फालतूच्या खर्चासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. आले मोठे बायकोला सरप्राईज देणारे. एवढे बोलून राधा तिथून निघून गेली आणि कैलासराव तिचे बोलणे ऐकून स्तब्ध उभे राहिले. आज त्यांना स्वतःला खूप असहाय्य आणि लाचार वाटत होते. तेवढ्यात कैलासरावांची नात सियत यांच्याकडे आली आणि म्हणाली, आजोबा, तुम्ही कोणत्या सरप्राईज बद्दल बोलत आहेत आणि आज असे काय स्पेशल आहे? कैलासराव म्हणाले, अगं बाळा, आज तुझ्या आजीच्या आणि माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. आज आमच्या लग्नाला 42 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि ह्या 42 वर्षांनंतर मी तुझ्या आजीला दरवर्षी अॅनिव्हर्सरीला भेटवस्तू दिली आहे. असे कधीच झाले नाही, पण यावेळेस बहुतेक असेच बोलता बोलता त्यांचा कंठ दाटून आला आणि ते पिशवी आणि पैसे घेऊन भाजी आणण्यासाठी मार्केटमध्ये निघून गेले. भाज्या खरेदी करताना सुद्धा कैलासरावांच्या कानामध्ये त्यांच्या सुनेचे बोलणे सतत घुमत होते. ते विचार करायला लागले की लोक म्हणतात की चांगल्या कर्माचे फळ केले तर चांगलेच मिळते, पण आम्ही तर आजपर्यंत कोणालाही कधी दुखावले नाही. असं वाईट कर्म काय केलं की आमच्याच नशिबात ह्या सगळ्या गोष्टी लिहिल्या. आयुष्य मुलांच्या आनंदासाठी घालवले आणि आजही अशी अवस्था झाली आहे की बायकोला भेट वस्तू देण्यासाठी माझ्या खिशात 500 रुपये सुद्धा नाहीत. माझ्या घेऊन कैलासराव घरी परत आले होते तेव्हा त्यांना वाटेत भेळवाला दिसला. भेळ पाहून कैलासरावांना आठवले आणि त्यांना सुकी भेळ खूप आवडते. गावी असताना जेव्हा ते दोघे संध्याकाळच्या वेळी बाहेर फिरायला जायचे तेव्हा जवळच्याच दुकानावर थांबून भेळ खाण्याचा आनंद घ्यायचे. राधाने भाजी आणायला जे पैसे दिले होते त्यातून 50 रुपये शिल्लक राहिले होते. त्यामुळे कैलासरावांनी आपल्या बायकोसाठी भेळ खरेदी केली आणि ते आनंदाने घरी आले. कैलासराव घामाने डबडबले होते. ते पाहून अनिताताईंच्या साडीच्या पदराने त्यांचा चेहरा पुसून लागला. त्या म्हणाले, ह्या वयात एवढं काम करण्याची काही गरज आहे का? आजपासून तुम्ही फक्त आराम करणार आहे. इथे एक भाजीवाला येतो, त्याच्याकडे भाज्या थोड्याशा महाग असतात, पण तरी देखील आपण यापुढे भाज्या त्या माणसाकडूनच घेऊ. कैलासराव म्हणाले, अगं, आणि त्यांचे जाऊ दे, आधी हे बघ मी तुझ्यासाठी काय घेऊन आलो आहे. अनिता, माझ्याकडून तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असे बोलत त्यांनी भेळीचे पाकिट अनिताताईंच्या हातात दिले आणि त्या हसून म्हणाल्या, तुम्ही सुद्धा ना हद्द करता. आयुष्यात खूप साऱ्या अडचणी आहेत, तरी काही ना काही करून माझ्या आनंदात आनंद आणताच. तेवढ्यात तिथे राधा आली आणि म्हणाली, बाबा, मी तुम्हाला मिरची आणि कोथिंबीर आणायला सांगितली होती, ती कुठे आहे? बोलता बोलता तिची नजर अनिताताईंकडे गेली आणि त्यांच्या हातामध्ये भेळीचा पुडा पाहत असली भडकली आणि म्हणाली, अच्छा, म्हणजे ते पैसे तुम्ही आईसाठी भेळ आणण्यात खर्च केले.
तुम्हाला लाज वाटत नाही का ह्या वयामध्ये असे पैसे टाकताना? आणि ताई म्हणाले, अगं सुनबाई, यांच्यामध्ये यांचा काहीच दोष नाही. अगं हे फक्त माझ्या आनंदासाठी माझ्या आवडीची भेळ घेऊन आले आहेत. त्यांचे बोलणे सुरू होते की तेवढ्यातच आपल्या आजी आजोबांना लग्न वाढदिवसाची भेट द्यावी म्हणून त्यांच्या नातवंडांनी बागेमधून काही फुले तोडून आणली. त्याचा एक गुच्छ बनवून आणला आणि म्हणाली, आजी आजोबा हॅपी अॅनिव्हर्सरी. आणि त्या ताई आणि कैलासराव आपल्या नातवंडांना खूप सारे आशीर्वाद देऊ लागले. आपल्या मुलांची आजी आजोबांशी असलेली ओढ पाहून राधाला भयंकर राग आला. ती चिडली आणि त्यांचे कान पकडत म्हणाली, जेव्हा पाहावे तेव्हा आजी आजोबांच्या मागे पुढे करत असता. तुम्हाला अभ्यास वगैरे नाही का? चला इथून निघून जा. तोवर सुजय आला आणि म्हणाला, जेव्हा मी घरी येतो तेव्हा फक्त भांडणच असतात. आता काय झाले? तेव्हा राधाने त्याला मोठमोठ्या आवाजात सर्व काही सांगितले. तसे बोलणे ऐकून सुजय आपल्या आई वडिलांकडे गेला आणि म्हणाला, तुम्ही दोघे या घरामध्ये शांतपणे राहू देणार आहेत की नाही? जेव्हापासून तुम्ही इथे आला आहात माझे जगणेच मुश्किल करून ठेवले आहे. आणि बाबा, आता तुमचे काही उत्पन्न नाही, त्यामुळे कृपा करून तुम्ही तुमचे जे काही जुने धंदे आहेत त्याला लगाम घाला. हे ऐकून कैलासरावांना खूप राग आला. ते म्हणाले, तुझी हिंमत कशी झाली आम्हाला अशा प्रकारे बोलण्याची? हे बघ, हे तू विसरू नकोस, केवळ आमच्यामुळेच आज तुम्ही ह्या घराचे मालक आहेत. सुजय म्हणाला, मग काय, उपकार केले नाही तुम्ही आमच्यावर? सगळे आई वडील आपल्या मुलांसाठी हे करतात. असे बोलत सुजयने रागाने त्याच्या खोलीत निघून गेला. अनिताताई आणि कैलासराव यांना आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या वागण्याचे आश्चर्य वाटत होते. कैलासरावांनी आपल्या बायकोकडे पाहिलं तर त्यांचे डोळे पाण्याने भरले होते. बायकोला रडताना पाहून त्यांना खूप दुःख झाले. ते मनातल्या मनात म्हणाले, आता बस, खूप झाले. त्यांनी काहीतरी विचार केला आणि कपाट उघडून काहीतरी शोधू लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सुजय ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन बूट घालत होता तेव्हा त्याने पाहिलं की कैलासराव पिशवीत काही कागदपत्रे घेऊन बाहेर जात आहे. तेव्हा सुजयने विचारलं, कुठे जात आहात बाबा? कैलासराव म्हणाले, बँकेत चाललो आहे, मला काही पैशांची गरज आहे. त्यावर सुजय म्हणाला, आता तुम्हाला पैशांची गरज का पडली? कैलासराव म्हणाले, सुजय, मी काही भिकारी नाही जो तुझ्याकडे पैसे मागेल. तुझ्या सांगण्यावरून मी गावातील घर आणि जमीन विकली असली तरी माझ्याकडे काही पैसे एफडी मध्ये पडून आहेत आणि जे पैसे माझे आहेत. आणि हो, संध्याकाळी जे तू ऑफिसवरून येशील तेव्हा मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. एवढं बोलून कैलासराव घराबाहेर निघून गेले. संध्याकाळचे 7 वाजले होते. सुजय ऑफिसवरून घरी आला होता, पण कैलासराव अजूनही घरी आले नव्हते. त्यामुळे अनिताताई यांना खूपच काळजी वाटत होती. साधारण 7:30-8 वाजत आले होते. कैलासराव जेव्हा घरी आले तेव्हा त्यांच्या हातामध्ये जेवणाचं पार्सल होतं. त्यांना पाहून अनिताताई म्हणाल्या, अहो, कुठे गेला होता तुम्ही? मला तुमची खूप काळजी वाटत होती. कैलासरावांनी पाहिलं की त्यांच्या पत्नीच्या डोळ्यात काळजी होती, पण सुजय आणि राधा त्यांच्याकडे रागाने पाहत होते. कैलासराव मुलाकडे आणि सुनेकडे पाहत म्हणाले, अगं अनिता, काल आपल्या लग्नाचा वाढदिवस होता. मी तुला काहीच देऊ शकलो नव्हतो. तुझ्या सगळ्या साड्या जुन्या झाल्या होत्या ना, त्यामुळे आज मी तुझ्यासाठी ही सुंदर अशी बनारसी साडी आणली आहे. आणि हो, तुझ्या आवडीची व्हेज मराठा भाजी आणि डाळ तडका सुद्धा आणला आहे. जे सेलिब्रेशन आपण काल करू शकलो नाही ते आज करूया. आपल्याला कोणाचे काही ऐकून घेण्याची गरज नाही. असे बोलता बोलता कैलासराव सोफ्यावर बसले. समोर ठेवलेल्या टेबलवर एक पाय ठेवला आणि दुसरा पाय त्यावर ठेवून आरामात बसले. सासरचे बोलणे ऐकून राधा रागाने लाल झाली होती. सुजय वडिलांना खडसावत म्हणाला, बाबा, ही कुठली पद्धत आहे घरामध्ये बसण्याची? जर तुम्हाला झोपायचे असेल तर तुमच्या खोलीमध्ये जाऊन झोपा. कैलासराव म्हणाले, हे घर माझे आहे, हा सोफा माझा आहे,
आणि तू मला सांगणारा आहे कोण का मी कुठे बसायचे आणि काय खायचे ते? वडिलांचे बोलणे ऐकून सुजय आणि राधा अवाक झाले. राधा म्हणाली, बहुतेक तुम्ही विसरला आहात की हे घर तुमचे नाही तर माझ्या नवऱ्याचे आहे. ह्या घरावर फक्त आमचा अधिकार आहे. त्यामुळे ह्या घरात मला आणि माझ्या नवऱ्याला जे वाटेल तेच होईल. कैलासराव तसेच आरामात बसून राधाचे बोलणे ऐकत होते. ते म्हणाले, तू कोणत्या हक्काबद्दल बोलत आहेस सुनबाई? विचार तुझ्या नवऱ्याला की हे घर कोणाच्या नावावर आहे. टॅक्स टाळण्यासाठी त्यांनी ज्येष्ठ नागरिक असलेल्या त्याच्या आईच्या नावावरून नोंदणी करून घेतली होती आणि मलाही असंच वाटत होते की हे घर तुझ्या आईच्याच नावावर असावे. त्यामुळे मी त्याला हे सुचवले होते. ह्या स्वार्थी जगाची अवस्था पाहून अनिताला गावचे घर विकताना आम्हा दोघांच्या सुरक्षितेची काळजी वाटत होती. त्यामुळे मी हा निर्णय घेतला होता. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही दोघे दूधखोरी माणसं नाही की जे म्हातारपणामध्ये आमची सर्व प्रॉपर्टी विकून मुलांच्या भरोशावरती मुलांसोबत राहायला येऊ. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही बोलले प्रॉपर्टी विका, घर विका, शेती विका म्हणून आम्ही विकली असावी, तर अजिबात नाही. जेव्हा आम्ही घर आणि जमीन विकण्याचा विचार केला तेव्हा आम्ही हाही विचार केला होता की चला आम्हाला आमच्या मुलांसोबत म्हातारपणामध्ये आनंदाने दिवस घालवता येतील. परंतु तिसरा विचार हा देखील केला होता, जेव्हा घर नावावर करायचं असेल तेव्हा माझ्या किंवा माझ्याच बायकोच्या नावावर होईल, जेणेकरून उद्या आम्हाला मुलांनी रस्त्यावरती काढले तर आम्हाला आमचे स्वतःचे घर तर निदान असेल. हाच विचार करून आम्ही सुजयला विचारात घेऊन हे घर आमच्या नावावरती केलं आहे. मी ह्या घरात जे काय करतो त्यासाठी मला तुमच्या परवानगीची गरज असावी असे मला अजिबात वाटत नाही. राधा मोठ्या मोठ्या आवाजात ओरडली, इतका मोठा विश्वासघात? कैलासराव म्हणाले, विश्वासघात तर तू आमच्या बरोबर करायला निघाली होती सुनबाई, जो तुझ्यावरच उलटवला आहे. जे काही तू आमच्या सोबत करणार होतीस ते तुझ्या सोबत झाले आहे. फरक फक्त एवढाच आहे की आधी आम्ही दोघे ह्या घराबाहेर जाणार होतो, पण आता तुम्ही जाणार आहे. वडिलांच्या तोंडून असे बोलणे ऐकून दोघेही अवाक झाले. सुजय म्हणाला, पण बाबा, तुम्ही हे विसरला आहात का? वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलाचा पूर्ण अधिकार असतो. राधा पटकन म्हणाली, अगदीच बरोबर. कोर्टात केस दाखल करून आम्ही आमचा हक्क तुमच्याकडून काढून घेऊ. दोघांचे बोलणे ऐकून कैलासराव म्हणाले, मग सुनबाई, तुझा हाही छंद तू पूर्ण करून घे. मी आता लगेच वकील साहेबांना बोलावून घेतो. कैलासरावांनी वकिलांना फोन लावला. काही वेळातच देशपांडे वकील, जे कैलासराव यांचे खास मित्र होते, ते तिथे पोहोचले. वकील साहेब म्हणाले, कायद्याने राधा आणि सुजयचा ह्या घरावरती काहीही अधिकार नाही, कारण ह्या घरात गुंतवलेले सर्व पैसे कैलासरावांच्या कमाईचे आहे. ज्यांनी कैलासरावांची जमीन खरेदी केली आहे ते साक्षीदार आहे ह्या सगळ्या गोष्टींना. त्यामुळे जे सर्व काही आहे ते फक्त कैलासरावांचं आहे. त्यांच्या मर्जीशिवाय तुम्हाला यामधील 1 रुपयाचा सुद्धा मिळणार नाही. तुम्ही लाख वेळा कोर्टात केस दाखल केली तरी हेच असेल. हे ऐकताच राधा आणि सुजय एकमेकांकडे पाहू लागले. मग वकील साहेब गेल्यानंतर कैलासराव म्हणाले, आता तुम्ही जास्त उशीर करू नका. तुमचे सामान उचला आणि माझ्या घरातून चालते व्हा. आपल्या सासऱ्यांच्या तोंडून हे शब्द ऐकताच राधा रागाने म्हणाली, बस करा. यापेक्षा जास्त अपमान मी आता सहन करणार नाही. आम्ही आजच हे घर सोडून निघून जात आहे. असे बोलून राधाने रागाने तिच्या खोलीत निघून गेली आणि सामान पॅक करू लागली. तेव्हा तिच्या सुजय आत आला आणि तिला रागाने म्हणाला, ए बाई, तू वेडी झाली आहेस का? तुला ठाऊक आहे का बाहेर किती महागाई आहे? आपण याआधी भाड्याच्या घरात राहिलो आहे, तेव्हा घर भाडे कर भरून नक्कीच माझं नाव आलं होतं. विसरली आहे का? वरून मुलांच्या शाळेची, क्लासची, घराचे भाडे, किराणा, लाईट बिल. अगं, आपली अवस्था पूर्वीसारखी होईल. आणि तसेही हे सर्व तुझ्याचमुळे झाले आहे. मी तुला किती वेळा समजावून सांगितले होते की आई बाबांचे सर्व काही घेऊन त्यांच्याशी वाईट वागू नकोस, पण तू माझे काहीच ऐकले नाहीस.
आता पाणी डोक्यावरून गेले आहेत. हे कधी ना कधी होणारच होते. त्यामुळे भोग तुझ्याच कर्माची फळं. आता भोग तुझ्या कर्माची फळं. सुजयचे बोलणे ऐकून राधाचे डोके फिरले आणि ती डोके धरून जमिनीवरती बसली. तिला तिच्या चुकांची जाणीव झाली होती. आपल्या हातातून डाव निसटलेला पाहून ती काही वेळातच खोलीच्या बाहेर आली आणि तिने सासू सासऱ्यांचे पाय धरले आणि म्हणाली, बाबा, शेवटी मुले चुकी करतात, पण त्यांच्या चुकांबद्दल त्यांना खडसावणे हे मोठ्यांचे कर्तव्य आहे. पण त्यांना बेघर करणे तर चुकीचे आहे ना. हो. तिच्या मागोमाग सुजय सुद्धा बाहेर आला आणि म्हणाला, बाबा, तुम्ही तुमच्या नातवंडांचा तरी विचार करा. ते बिचारे कुठे जाणार? आणि मला सांगा ना, लहान लहान भावंडे कोणत्या घरात राहत नाही? भांडण करण्याऐवजी बसून सोडवायला हवेत. यावर कैलासराव म्हणाले, तुम्हा दोघांसोबत चांगले वागून मी नेहमीच नाते टिकवण्याचा खूप प्रयत्न केला होता. फक्त तुमच्यासाठी आम्ही आमच्या इच्छा आकांक्षा विसरलो. पण तू तर तुझ्या आईवडिलांचं प्रेम आणि त्या क्षणांमध्ये विसरला. पण आता मला तुझा चांगला बाप होण्यापेक्षा माझ्या बायकोचा चांगला पती व्हायचे आहे. आणि सुजय, जर तुम्हाला ह्या घरात राहायचे असेल तर तुम्हाला दर महिन्याला 12,000 रुपये भाडे द्यावे लागतील, ज्यातून मी माझा आणि माझ्या बायकोचा खर्च चालवू शकेल. आणि दुसरे आणि महत्वाचे म्हणजे तुझी बायको घरातील आणि स्वयंपाकघरातील सर्व कामे सांभाळेल. तुझी आई घरातील कोणतेही काम करणार नाही. जर तुम्हाला हे मान्य असेल तरच तुम्ही ह्या घरात राहू शकता, अन्यथा तुम्हाला घराचा दरवाजा उघडा आहे. एवढे बोलल्यानंतर कैलासराव आपल्या बायकोसोबत बसून आपल्या आवडीचं जेवण करू लागले. त्या दिवसानंतर सुजय वेळेवर आपल्या वडिलांच्या हातामध्ये महिन्याचा खर्च भाडे स्वरूपात आणून द्यायचा. आता राधाने सुद्धा वचन दिले होते की ती आपली चूक सुधारण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. कैलासरावांनी आपल्या बायकोला समजावले होते की आता आपल्या आयुष्यातील आनंद कोणासाठी कुर्बान करण्याची गरज नाही. स्वतःसाठी जगायला सुरुवात करायची आणि थाटात आयुष्यात जगायचे. आता कैलासराव आणि अनिताताई आपल्या नातवंडांसोबत बसून टीव्ही पाहायचे, बागेत फिरायला जायचे. थोडक्यात काय तर ते दोघेही आता आयुष्याचा खरा आनंद जगत होते. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, कैलासरावांनी त्यांच्या मुलाला, सुजयला आणि सुनेला जो धडा शिकवला आणि महिन्याला भाड्याच्या स्वरूपात 12,000 रुपये घेत होते, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि त्यांनी आपल्या मुलाला आणि सुनेला धडा शिकवायला पाहिजे, हे चुकीचं आहे की बरोबर आहे, हे कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.